हो एकनाथ खडसेंची शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुंबईमध्ये लवकरच त्यांचा प्रवेश पार पडणार आहे माहिती चांगलं आहे। भाजप प्रवेश घेत असेल कोणी असेल, आता सध्या निवडणुका तोंडावर आहेत, समोर आहेत आणि त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण भारतीय जनता पक्षामध्ये जावं। खूप मोठा ओढा सगळ्या कार्यकर्त्यांचा आमच्या पक्षासाठी आहे, त्यांचं स्वागत आहे। का सोडत असेल काय वाटतं तुम्हाला? खडसेंना का सोडत असेल असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं कोणाला सोडल्यापेक्षा आज सगळ्यांना माहिती आहे की देशभरामध्ये एकच पक्ष आहे आणि हा महासागर आहे, त्याच्यामध्ये आपण विलीन व्हावं सगळ्यांनाच वाटतंय। आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामध्ये नुसतं मुक्ताईनगरचा विषय नाहीये, जळगावचा विषय नाहीये। आपण आता बघा येणाऱ्या की काळामध्ये आपण दररोज बघतात की मोठ्या संख्येमध्ये मोठे पदाधिकारी आहेत, माजी आमदार असतील, खासदार असतील, राजकीय क्षेत्रातले मोठे मातब्बर असतील, सहकार क्षेत्रातले मोठे मातब्बर नेते आहेत, हे सर्व भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याचा हा एक भाग असेल। शरद पवार गटातले पण अनेक आमदार जे आहेत त्या स्वस्त आहेत, त्यांनी आज शरद पवारांकडे मागणी केली आहे, आम्हाला सत्तेमध्ये जायचं आहे त्यांनी मागणी केली आहे। मला त्यांनी काय मागणी केली त्याबद्दल काही माहिती नाही किंवा माझ्या कानावर पण नाहीये, पण अनेक लोकांना असं वाटतं कारण त्यांना पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय वाटतंय। इतर पक्षांमध्ये विशेष करून उभाटा मधले लोक भरपूर यायला उत्सुक आहेत, शरद पवार साहेबांकडचे अनेक लोक आमच्याकडे यायला उत्सुक आहेत कारण त्यांना पुढे भविष्य त्यांचं दिसत नाहीये। आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश ज्या गतीने पुढे जातोय, त्याची घोडदौड विकासाची चाललेली आहे। देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, जी कामाची पद्धत, त्यांची कामाचा आवाका याकडे बघून सगळ्यांना असं वाटतं की आता आपलं पुढे भविष्य अंधकारमय आहे आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये यावं असं वाटतंय। शरद पवारांनी असं म्हटलंय पण कार्यकर्त्यांना की भाजप सोडून कोणत्या पण पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करायला तयार आहे। स्वागत आहे त्यांचं, आम्ही कुठे आमंत्रण देतोय त्यांना, तरी जिथे तिथे रावण लढावं। धाराशिवच्या पालक डिप्युटीच्या बैठकीमध्ये महायुतीमध्ये मतभेद असल्याचं समोर आलाय। प्रताप सरनाईक जे आहेत तिथले पालकमंत्री, ते म्हणतात तुम्ही पालकमंत्री असताना मलाच निधी मिळत नाही असं दुःख त्यांनी व्यक्त केलंय। नाही, त्याबद्दल मला काय माहिती, मुख्यमंत्र्यांना तरी सांगावं काय असेल ते। एकीकडे फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली, त्यावर संजय राऊत असं म्हटले की अदानींनी जे मुंबईवर अतिक्रमण केलं त्याच्या संदर्भात राज ठाकरे भेटले असतील असा पोचवला लागला संजय राऊत। आता संजय राऊतांबद्दल काय बोलावं, ते बोलण्यासारखं असं वाटतं का? लोक ऐकायला तयार नाही त्यांना, फक्त त्याची पोपट पंचवीर सकाळी झाली की सुरू असते। म्हणजे मी सांगितलं का काल युद्ध सुरू होतं, सिंधूरची आपली मुवमेंट सुरू होती तिकडे, तिकडे ते पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा म्हणतायत, अमित भाईंनी राजीनामा द्यावा म्हणतायत, त्यांच्याबद्दल काय बोलावं? त्याच्याबद्दल न बोललेलं बरं। एवढा मोठा अपघात झाला आणि लगेच तासाभरामध्ये त्यांनी काय काय मुक्त फळ उधळायला सुरुवात केली। संजय राऊत काय हा बोलण्यासारखा किंवा उतरण्यासारखा विषय नाही माझ्या मते। शिक्षकांचा विषय प्रश्न आहे, जिल्हा परिषदचे अनेक शिक्षक आहेत, मात्र बघायला गेलं तर शिक्षकांच्या मराठी शाळेमध्ये आपलं सरकार आहे, कशा पद्धतीने आपण या गोष्टी? मला वाटतं शिक्षण आता कोणी कुठे घ्यावं त्यांचा प्रश्न आहे, पण आपण जे म्हणतायत की जिल्हा परिषद शाळेमध्ये संख्या कमी आहे, मला वाटतं असं नाहीये। आता शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेचा दर्जा उंचावतो आहे। शिक्षणाकडे सगळ्यांचं आमचं लक्ष आहे, सरकारचं लक्ष आहे, पण आता इंग्रजी माध्यमाचं थोडं खूळ निघालेलं आहे, त्यामुळे अनेक पालकांना वाटतं, अगदी मध्यमवर्गीय किंवा खालच्या लोकांना वाटतं की माझा मुलगा इंग्लिश बोलला पाहिजे, इंग्लिश त्याला आलं पाहिजे। ही लोकांमध्ये एक थोडासा एक न्यूनगंडाचा नवीन सुरू झालेला आहे किंवा असं लोकांना वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून मराठी शाळेऐवजी आपण इंग्रजी शाळेत शिकावं म्हणून विद्यार्थ्यांचा कल तिकडे जास्त चाललेला आहे। पण जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा सरकार आम्ही लक्ष देऊन आहोत, दर्जेदार शिक्षण तिथे चांगलं कसं मिळेल, सगळ्या सोयी सवलती कशा मिळतील यासाठी आमचा प्रयत्न आहे। बँक राजकीय लोकांना कर्ज देत नाही असं आपण आपला खरं आहे, मी माझा अनुभव सांगितला, मी माझ्यावर बितलेली सांगितली की राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक असतील किंवा विशेष करून पुढारी असतील, यांना कर्ज देण्यासाठी बँका टाळाटाळ करतात किंवा काही औषध देत नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि मी अनुभवलेला आहे। 6-7 वर्षापूर्वी मी खाली इनोवा गाडी घेतली, HDFC बँकेत सगळे माझे पेपर तयार झाले माझ्या रामनगर शहरामध्ये, गावामध्ये। नंतर वरती ज्यावेळेला सँक्शनसाठी गेलं त्यांना कळालं की हे मंत्री आहेत, आमदार आहेत, त्यामुळे त्यांनी माझी फाईल रिजेक्ट केली। मी त्यांना विचारलं, ते उत्तर द्यायला तयार नाही साहेब, आम्ही देतच नाही। मग मी नंतर खूप खोलात गेलो तर त्यांना असं वाटतं की यांच्याकडून वसुली कोण करेल, गाडी ओढून द्यायची म्हटलं तरी ओढ देतील का, अशी भीती आहे। त्यापेक्षा मागचा अनुभव त्यांचा की असा वेगळा वाईट असेल, त्यामुळे त्यांनी असं म्हटलं असेल, मला असं वाटतं। कर्जपूर्वी जी जात आहे ना ती पुढाऱ्यांची जास्त आहे, जास्त कर्ज बुडतात म्हणून बँका कर्ज देत नाही असं गुलाबराव पाटील नाही, असं नाहीये, पण त्यांना भीती असते। काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यांचे अनुभव वाईट असतील मला असं वाटतंय आणि आहेत,
काही लोकांच्या बाबतीमध्ये असे अनुभव आहेत. मग गाडी ओढायला गेले की गाडी ओढ देत नाही, पैसे भरत नाही, आणि सगळ्या क्षेत्रात अशी लोक असतात. नुसते राजकारणात असायला भाग नाहीये. पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये लोकांना जरा बँकेत घाबरतात. पण राजकीय लोकांची पतसंस्था उघडायला पाहिजे असं वाटतं आपल्याला. कर्ज मिळत नाही. आता आम्ही सोसायटीकडे मागणी केली आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.